चला मंडळी, मी तुम्हाला एक रेसिपी सांगते गावाकडची, कशी करतात कशी नाही. चला बघूया काय काय सामग्री लागते. बघा काय काय सामग्री लागते. लसूण, टॅमॅटो, पुन्हा आपण मुगाची आमटी करायलोय. मम्मी टाकणार जिरे, टाकणार हळद, टाकणार पुन्हा चटणी. हे बघा आमटी. मम्मी आता जिरे टाकले मम्मीने. आता लसूण टाकला गरम तेलात. आणि आता मम्मी टॅमॅटो टाकणार आहे. हे भाजले की जरा मम्मीने हळद टाकली. आमच्यात आहे गॅस, पण चुलीवरची चव कशी वेगळीच असते ना, म्हणून चुलीवर करते मम्मी. आता मम्मीनं चटणी टाकली. आता ती चटणी चांगली भाजायची. भाजली की मम्मी मग मूग शिजलेलं टाकणार. हे का मूग. आता मम्मी गरम पाणी टाकायले. आता मम्मी चवीनुसार नमक टाकणार. बघा मम्मीनं मीठ टाकलेलं आहे. आता मी आमटीवर कोथिंबीर टाकणार आहे. बघा कोथिंबीर पण टाकलेली आहे मम्मीनं. असं असते गावाकडचं जेवण. हे बघा चपाती मी भाजायलोय आणि तिकडे मम्मी लाटायला लागले चपाती. या मग सगळेजण खा जेवायला. हे बघा आपलं जेवण कसं आहे. भात करते पण मी नाही खात, एवढंच खाते. मंडळी या जेवायला. आता आपण उद्याच्याच व्हिडिओमध्ये भेटू. आणि मम्मी पप्पा पुन्हा जेवणार आहेत ती. मी लवकर जेवते 7च्या आत. चला भेटूया. बाय बाय.